जे याच्यामध्ये म्हटलंय की उद्या जर एआयचा वापर जर वाढला तर मग एआय डेटा सेंटर्स जे उभारावे लागतील त्यांची ही मागणी वाढत जाईल. मग हे संख्येने जर वाढत गेले एआय डेटा सेंटर्स आपल्याला जर उभारावे लागले, जास्तीत जास्त लोक एआयचा वापर करायला लागले, मग एआय डेटा सेंटर्स जर मोठ्या संख्येने उभारावे लागले तर लोकांच्या एकंदर मूलभूत ज्या काही गरजा आहेत, मग पाणी आहे, वीज आहे वगैरे ज्या काही महत्वाचे मुद्दे आहेत, तर त्याच्यावर काय परिणाम होईल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात. थंबनेल पाहिलंय तुम्ही, त्यामुळे तुम्हाला विषय काय आहे तो माहित आहे. तर एआय शाप की वरदान. लहानपणी आम्हाला निबंध लिहा हा जो काय एक प्रश्न होता, तर त्या निबंधामध्ये एक विषय दिला जायचा, विज्ञान शाप की वरदान. तर त्याच धर्तीवर थोडस हे टायटल आहे, एआय शाप की वरदान. तर दोन भागांमध्ये, 2 किंवा 3 भागांमध्ये मी हा विषय मांडण्याचा प्रयत्न करेन. तर आता होतंय कसं मित्रांनो, आपण हळूहळू सगळेच जण एआय शी परिचित होत चाललेलो आहोत. तर त्याच वेळेस एआय बाबतचे काही जे नकारात्मक बाजू आहेत, एआयच्या ज्या काही नकारात्मक बाजू आहेत, त्यांच्याविषयी थोडस बोलायला हवं असं मला वाटलं. आणि म्हणून आपले जे सबस्क्रायबर्स आहेत किंवा नव्याने हा व्हिडिओ बघणारे जे नवीन होऊ घातलेले सबस्क्रायबर्स आहेत, त्या सगळ्यांसाठी, थोडक्यात माझ्या प्रेक्षकांसाठी माझ्या युट्यूब चॅनलवर या विषयासंदर्भात थोडंसं बोलावं, यासाठी मी हा घाट घातलाय, एआय शाप की वरदान. आता काय होतंय की एआय बाबत आता आपण सगळे म्हणजे चॅट जीपीटी हा शब्द तुम्ही अगदी लहान मुलांच्या तोंडी ऐकता, ते अगदी थेट 80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या तोंडी सुद्धा ऐकता. एआय तो सुद्धा बोलतो, म्हातारा 80 वर्षाचा म्हातारा सुद्धा एआय बद्दल बोलतोय, आणि लहान मुलं 1ली 2रीतली ती सुद्धा एआय चॅट जीपीटी या संदर्भात बोलतायत. त्यामुळे या विषयाचं गांभीर्य फार वाढत जाणार आहे, मोठा आहे या विषयाचं गांभीर्य. तर त्यामुळे हा विषय, या विषयावर थोडंसं बोलावं असं मला वाटलं, याच्या नकारात्मक बाजूंबद्दल. तर काय आहेत त्या नकारात्मक बाजू ते समजून घेण्याआधी आजचा पहिला भाग जो आहे तो आपण एआय डेटा सेंटर म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. आणि मग ते एआय डेटा सेंटर चालवण्यासाठी ज्या गोष्टी घडतात त्या एकंदर मानवासाठी कशा फायदेशीर आहेत किंवा हानिकारक आहेत याबद्दल आपण पुढच्या भागात चर्चा करणार आहोत. तर आज आपण फक्त समजून घेणार आहोत आजच्या भागामध्ये हे जे डेटा सेंटर आहे ज्याच्यावर एआय ऑपरेट केलं जातं, किंवा आपण चॅट जीपीटीला जे प्रश्न विचारतो त्याची उत्तरं आपल्याला एका क्षणार्धात मिळतात, ती सगळी या डेटा सेंटरची कमाल असते. तर हे डेटा सेंटर नेमकं काय आहे ते आज आपण समजून घेणार आहोत. तर हे सगळं जे आहे मटेरियल जे आज मी आणि पुढल्या काही 1-2 भागात किंवा पुढल्या एखाद्या भागामध्ये वाचणार आहे, ते सगळं मला ते परत मी एआय वरूनच घेतलेलं आहे. म्हणजे आपला हा जो सेगमेंट आहे हे एआय असं म्हणतं की, तर ते एआय कडूनच आपण ते भविष्यामध्ये ते स्वतः सध्या कसं काम करतंय आणि ते भविष्यात मानवासाठी हानिकारक ठरणार आहे की नाही ही सगळी माहिती आपण त्याच्याकडूनच घेतलेली आहे. हे विशेष. तर आता आजच्या भागामध्ये मी जे वाचणार आहे ते आहे एआय डेटा सेंटर म्हणजे नेमकं काय. तर मी आधी इंग्रजीत वाचणार आहे आणि मग त्याचं भाषांतर मराठी ते नंतर वाचणार आहे. तर सुरुवातीला इंग्रजीत वाचतो, नीट लक्ष देऊन ऐका मित्रांनो. आता काही लोक म्हणतात की काही लोक असं म्हणतात की आपलं जर युट्यूब चॅनल मराठी आहे तर त्यावर हिंदी
किंवा इंग्रजी हे सगळं मटेरियल कशासाठी? काय होतं ना, काही गोष्टी हिंदीमध्ये बऱ्यापैकी असतात. जशा मी इतरांच्या कविता वाचतो, चांगल्या ज्या प्रथित यश म्हणा किंवा अगदी लोकांना माहीत नसले तरी त्यांचे हिंदीमधले विषय त्यांनी जे मांडलेत हिंदी कवितांमधून ते उत्तम असतील, तर मी हिंदी कविताही वाचतो. तसंच इंग्रजीचं आहे की इंग्रजी का, कारण थोडंसं आता पुढल्या काळामध्ये आणखी एक 10-15 वर्षांनी इंग्रजाळलेली सगळी पिढी असणार आहे. आता आपण सगळं आजूबाजूला बघतो, इंग्रजी शाळांमधून शिकणारी मुलं आहेत. तर त्यांच्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मी इंग्रजीमध्येही माझ्या युट्यूब चॅनलवर मांडत असतो. तर पहिल्यांदा इंग्रजीत वाचतो, डेटा सेंटर म्हणजे नेमकं काय, आणि आपण एक 2 किंवा 3 भागांमध्ये AI शाप की वरदान हा मुद्दा कव्हर करणार आहोत. तर व्हॉट एक्झॅक्टली इज एन AI डेटा सेंटर? टुडे we use many artificial intelligence tools, means AI tools, such as ChatGPT, Google Gemini, AI photo generators, and AI video generators. We ask a question and get an answer within a few seconds, but where is that answer actually created? Is it created on our mobile phone or computer? The answer is an AI data center. An AI data center is a huge facility where thousands or even hundreds of thousands of very powerful computers are kept together. These computers work 24 hours a day. Their main job is to process the question asked to AI and generate answers. In simple words, an AI data center is the brain and the powerhouse of AI. Suppose you ask ChatGPT, tell me about Chhatrapati Shivaji Maharaj. First, your question travels through the internet to an AI data center. There, thousands of powerful computers work together to understand your question. Within a few moments, they create the best possible answer and send it back to your mobile phone through the internet. All of this happens so quickly that we receive the answer within a few seconds. An AI data center does not use ordinary computers. It uses special servers with GPUs. GPUs means graphics processing units. These GPUs can perform thousands of calculations at the same time. This allows AI to process information at an incredible speed. Apart from this, the data center has a huge storage system to keep an enormous amount of data. It also has an ultra-fast network that connects all the computers. Since all these computers work continuously, they produce a lot of heat. To keep them cool, advanced air cooling or liquid cooling systems are used. The entire system needs a continuous supply of electricity. That is why AI data centers also have large transformers, backup generators, and battery backup systems. Some AI data centers use as much electricity as a small city. There is one important difference between a normal data center and an AI data center. A normal data center runs websites, emails, banking services, and mobile apps. An AI data center, on the other hand, is mainly used to train AI models and generate answers of users. Building an AI data center costs billions of dollars because it requires thousands of expensive GPUs, a huge amount of electricity, advanced cooling systems, high level security, and a setup that works 24 hours a day without interruption. Let's understand this with a simple example. Your mobile phone is like a remote control. The internet is like a road.
The AI data center is like a huge factory, and the thousands of GPUs working inside that factory are like highly skilled workers. The moment you ask a question, this factory starts working and sends the answer back to you within a few seconds. So, whenever we use AI, we are actually getting help from a massive AI data center that may be located far away from us. As the use of AI continues to grow, the importance of AI data centers will also keep increasing. तर असं AI डेटा सेंटर बद्दलची माहिती आहे. आता ही सेम माहिती मी मराठीत वाचणार आहे. लक्ष देऊन ऐका. AI डेटा सेंटर म्हणजे नेमकं काय? आज आपण चॅट जीपीटी, गुगल जेमिनी, AI फोटो जनरेटर, AI व्हिडिओ जनरेटर अशा अनेक कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांचा वापर करतो. आपण एखादा प्रश्न विचारतो आणि काही सेकंदात उत्तर मिळते. पण हे उत्तर नेमके कुठे तयार होते? ते आपल्या मोबाईल मध्ये किंवा संगणकात तयार होते का? याचे उत्तर आहे AI डेटा सेंटर मध्ये तयार होते. AI डेटा सेंटर ही एक प्रचंड मोठी सुविधा फॅसिलिटी असते, जिथे हजारो किंवा अगदी लाखो अतिशय शक्तिशाली संगणक एकत्र ठेवलेले असतात. हे संगणक दिवसाचे 24 तास काम करत असतात. त्यांचे मुख्य काम म्हणजे AI ला विचारलेले प्रश्न प्रक्रिया करून त्यांची उत्तरे तयार करणे. सोप्या भाषेत सांगायचे तर AI डेटा सेंटर हे AI चे मेंदू आणि शक्ती केंद्र आहे. समजा तुम्ही चॅट जीपीटीला विचारले, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती सांगा. सर्वप्रथम तुमचा प्रश्न इंटरनेटद्वारे AI डेटा सेंटर पर्यंत पोहोचतो. तिथे हजारो शक्तिशाली संगणक एकत्र येऊन तुमचा प्रश्न समजून घेतात. काही क्षणात ते शक्य तितके सर्वोत्तम उत्तर तयार करतात आणि इंटरनेटद्वारे ते तुमच्या मोबाईलवर परत पाठवतात. हे सर्व इतक्या वेगाने घडते की आपल्याला काही सेकंदात उत्तर मिळते. AI डेटा सेंटर मध्ये साधे संगणक वापरले जात नाहीत. त्यामध्ये जीपीयू म्हणजे काय? ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट असलेले विशेष सर्व्हर वापरले जातात. हे जीपीयू एकाच वेळी हजारो गणिती प्रक्रिया करू शकतात. त्यामुळे AI अतिशय वेगाने माहितीवर प्रक्रिया करू शकते. याशिवाय डेटा सेंटर मध्ये प्रचंड प्रमाणात माहिती साठवण्यासाठी मोठी स्टोरेज प्रणाली असते. सर्व संगणकांना जोडण्यासाठी अति वेगवान नेटवर्क असते. हे सर्व संगणक सतत चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. ती कमी करण्यासाठी अत्याधुनिक एअर कूलिंग किंवा लिक्विड कूलिंग प्रणाली वापरली जाते. ही संपूर्ण व्यवस्था अखंडपणे चालू ठेवण्यासाठी सतत वीज पुरवठा आवश्यक असतो. म्हणूनच AI डेटा सेंटर मध्ये मोठे ट्रान्सफॉर्मर, बॅकअप जनरेटर आणि बॅटरी बॅकअप प्रणालीही असतात. काही AI डेटा सेंटर इतकी वीज वापरतात की ती एखाद्या छोट्या शहरा इतकी असू शकते. सामान्य डेटा सेंटर आणि AI डेटा सेंटर यांच्यात एक महत्त्वाचा फरक आहे. सामान्य डेटा सेंटर मध्ये वेबसाईट्स, ईमेल, बँकिंग सेवा आणि मोबाईल ऍप्स चालवले जातात. तर AI डेटा सेंटरचा मुख्य उपयोग AI मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी आणि वापरकर्त्यांच्या प्रश्नांची उत्तरे तयार करण्यासाठी केला जातो. AI डेटा सेंटर उभारण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च येतो, कारण त्यासाठी हजारो महागडे जीपीयू, प्रचंड वीज, अत्याधुनिक कूलिंग प्रणाली, उच्चस्तरीय सुरक्षा आणि 24 तास अखंड चालणारी व्यवस्था आवश्यक असते. हे एका सोप्या उदाहरणातून आपण समजून घेऊया. तुमचा मोबाईल म्हणजे एका रिमोट कंट्रोल सारखा आहे. इंटरनेट म्हणजे एक रस्ता आहे. AI डेटा सेंटर म्हणजे एक प्रचंड मोठा कारखाना आहे आणि त्या कारखान्यात काम करणारे हजारो जीपीयू म्हणजे अत्यंत कुशल कामगार आहेत. तुम्ही प्रश्न विचारताच हा कारखाना कामाला लागतो आणि काही सेकंदात उत्तर तयार करून तुमच्याकडे पाठवतो. म्हणूनच जेव्हा आपण AI वापरतो तेव्हा प्रत्यक्षात आपल्यापासून खूप दूर असलेल्या एका विशाल AI डेटा सेंटरची मदत घेत असतो. AI चा वापर जसजसा वाढत जाईल तसतसे AI डेटा सेंटरचे महत्त्वही वाढत जाईल.
तर असं आहे एआय डेटा सेंटर बद्दलची बेसिक माहिती. तर एआय डेटा सेंटर्स जे याच्यामध्ये म्हटलंय की उद्या जर एआयचा वापर जर वाढला तर मग एआय डेटा सेंटर्स जे उभारावे लागतील त्यांची ही मागणी वाढत जाईल. मग हे संख्येने जर वाढत गेले एआय डेटा सेंटर्स आपल्याला जर उभारावे लागले, जास्तीत जास्त लोक एआयचा वापर करायला लागले, मग एआय डेटा सेंटर्स जर मोठ्या संख्येने उभारावे लागले तर लोकांच्या एकंदर मूलभूत ज्या काही गरजा आहेत, मग पाणी आहे, वीज आहे वगैरे ज्या काही महत्वाचे मुद्दे आहेत, तर त्याच्यावर काय परिणाम होईल याबद्दल आता आपण पुढच्या भागात बोलणार आहोत. आणि जर शक्य झालं, मी 3 भाग का म्हटलं, या संदर्भात बोलणारा एखादा त्या क्षेत्रात काम करणारा व्यक्ती जर मला भेटला तर मी त्याची मुलाखत घेणार आहे, तर तो 3रा भाग होईल. अन्यथा 2 भागांमध्ये मी हा विषय मांडण्याचा प्रयत्न करेन. तर आता आपण या भागात काय पाहिलं, या भागात आपण पाहिलं डेटा सेंटर म्हणजे नेमकं काय, त्याची कार्य प्रणाली कशी असते, कसं काम करतं ते. आणि उद्या जर आपण एआयचा वापर खूप वाढवला, सगळे लोक जर एआय वापरायला लागले, तर मग असे मोठमोठे डेटा सेंटर्स उभे करावे लागतील आणि त्याचं काय नुकसान होईल, ते डेटा सेंटर्स उभे राहिल्यामुळे संख्येने जास्त संख्या त्यांची वाढत गेली तर माणसांच्या एकंदर राहणीमानावर त्याचा काय परिणाम होईल याबद्दल आपण पुढच्या भागात बोलणार आहोत. तर पुढचा भाग चुकवू नका. आणि हा भाग सुद्धा आपली लहान लहान मुलं आहेत त्यांना बघायला द्या, की त्यांना एक कळू दे की बाबा एआय डेटा सेंटरचं काम कसं असतं. आता हे मी काही माझ्या पद्धतीने बेसिक गोष्टी जमा करण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यात मग अगदी खोलात जायचं असेल तर तुम्ही हा धागा घेऊन प्रयत्न करा. आणखी काही तुम्हाला सर्च करायचं असेल, डिटेलिंग करायचं असेल, त्याच्यावर डिटेल्स काही शोधायचे असतील तर ते शोधा. फक्त माझा उद्देश काय असतो की माझ्या युट्यूब चॅनलवर मी काही जे काही मुद्दे आहेत ते एक त्याला वाचा फोडत असतो, त्याला एक त्याच्यावर आपण बोलावं म्हणून सुरुवात करून देत असतो. मग नंतर बाकी तुमचा सगळा शोध कार्य कसं करायचं, कुठल्या पद्धतीने करायचं, तो भाग आता तुम्ही बघा. चला, नवीन एपिसोडच्या निमित्ताने अर्थातच एआयच्या बाबतीतला जो 2रा एपिसोड आहे, एआय डेटा सेंटर्स उभे केल्यामुळे काय नुकसान होणार आहे, लोकांच्या राहणीमानावर काय परिणाम होणार आहे, त्याबद्दल आपण पुढच्या भागात बोलणार आहोत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, भेटूया लवकरच, बाय.